सोशल मीडियाचा वापर असा व्हावा की एखाद्या युवकाला नोकरी मिळावी, लग्नाच्या शोधात असणाऱ्याला जोडीदार मिळावा, विचारांची क्रांती घडावी, एखादा नायक तयार व्हावा, आपल्या सुरांनी एखादा गायक घडावा, कवी लेखक तयार व्हावेत आणि प्रत्येक युवकाच्या विकासातून माझा देश महासत्ता व्हावा. यासाठी जर युवकांनी सोशल मीडियाचा वापर केला तर ते चुकीचं नाही. पण आज खरंच सोशल मीडियाचा वापर करून नायक आणि गायक तयार होतात का? आणि जर होत असतील तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी प्रवृत्तीचे मानसिकदृष्ट्या विकृत होणारे युवक देखील आज याच सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे तयार होत आहेत. असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळते. पण जरा विचार करा, जर सोशल मीडिया कायमची बंद झाली तर लोकांची अवस्था नेमकी काय होईल? माणसाच्या दैनंदिन जीवनावर त्याचे चांगले परिणाम होतील का, वाईट परिणाम होतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार. आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो आणि त्या स्मार्टफोनमध्ये सोशल मीडिया लोक तासनतास वेळ घालवत असतात. सोशल मीडियावर नसणारी माणसं आज फारच कमी दिसतात. पण या सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माणसाच्या मानसिकतेवर आणि आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होताना दिसतात. यात सगळ्यात जास्त परिणाम लहान मुलांवर होत आहे. याचाच विचार करत ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर भारतातही याच समर्थन केलं जात आहे आणि केंद्र सरकारला यावर विचार करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. कारण अश्लील आणि हानिकारक कंटेंट लहान मुलांपर्यंत सहज पोहोचत आहे, असं मत कोर्टानेही व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय सैनिकांसाठी सोशल मीडिया पॉलिसीमध्ये बदल करण्यात आला आहे. भारतीय जवान इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब वापरू शकतात, मात्र फक्त माहिती पाहण्यासाठी. पोस्ट करणं, लाईक करणं किंवा कमेंट करणं यावर बंदी घालण्यात आली आहे. आता 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी असावी का, या मुद्द्यावर मतभेद दिसतात. काही लोकांना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची गदा वाटते, तर काही जण मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे अत्यावश्यक असल्याचं सांगतात. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र या नियमांवर गुगल, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या कंपन्याही नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया पूर्णपणे बंद होणार का, अशी चर्चा काही दिवस सोशल मीडियावर रंगली होती. मात्र सोशल मीडिया कायमची बंद होईल ही कल्पनाच आपल्याला करवत नाही. कारण गेल्या वर्षी काही तास सोशल मीडिया टेक्निकल कारणामुळे बंद पडली होती. तेव्हा अनेक लोक अक्षरशः अस्वस्थ झाले होते. जणू काही शरीरातील एखादा अवयव कायमचा बंद झाला की काय, अशी भावना निर्माण झाली होती. बायकोला ताटात भात वाढ असं तोंडाने सांगितलं तर मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असते. पण तेच व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की लगेच प्रतिसाद मिळतो. अशा रील्स पाहायला मजेशीर वाटतात. पण यातून आपण सोशल मीडियावर किती अवलंबून झालो आहोत हे लक्षात येतं. यापूर्वी मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच होत्या, पण आता त्यात मोबाईल आणि चार्जर यांची देखील भर पडली आहे. सोशल मीडियावर बंदी झाली तर दूर राहणाऱ्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी संपर्क साधणंही अवघड होईल. कम्युनिकेशन गॅपमुळे निर्माण होईल. त्याचमुळे माहिती मिळवण्याचा वेग कमी होईल. स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या जाहिराती, बातम्या या सगळ्या गोष्टी उशिरा कळू लागतील. व्यवसाय आणि उद्योगांनाही याचा मोठा फटका बसेल. कारण आज अनेक छोटे व्यवसाय ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींसाठी सोशल मीडियावर अवलंबून आहेत. कंटेंट क्रिएटर, डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपन्याही आणि फ्रीलान्सर्स यांच्या करिअरच्या संधी देखील कमी होतील. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती होते, मदत मोहिमा राबवल्या जातात, एखाद्या अन्याय लगेच लोकांपर्यंत पोहोचतो. पण सोशल मीडिया बंद झाली तर हे सगळं करणं कठीण होईल. मात्र याचा दुसरा पैलू पाहिला तर सोशल मीडिया बंद झाली तर लोक पुस्तकं वाचायला लागतील, अभ्यास करतील, लहान मुलं घराबाहेर पडून मैदानी खेळ खेळतील. त्यामुळे शारीरिक आरोग्य चांगलं राहील, प्रत्यक्ष संवाद वाढेल, कुटुंबामध्ये एकत्र बसून बोलणं, जेवताना गप्पा मारणं पुन्हा सुरू होईल. सोशल मीडियावर होणारी तुलना, ट्रोलिंग आणि नकारात्मकता थांबेल. त्यामुळे मुलांचं मानसिक आरोग्य सुधारेल, आत्मविश्वास वाढेल आणि नाती अधिक मजबूत होतील. सुरुवातीला सोशल मीडिया बंद झाल्यामुळे सर्वांनाच अस्वस्थता वाटेल, कंटाळा येईल, काहीतरी हरवल्यासारखं वाटेल. पण प्रत्यक्षात भेटी वाढतील, चुकीची माहिती पसरायचं प्रमाण कमी होईल आणि अनेकांना मानसिक शांतताही मिळेल. एकूणच सोशल मीडिया पूर्णपणे बंद झाली तर फायदे आणि तोटे दोन्ही असतील. पण सोशल मीडिया फक्त 16 वर्षाखालील मुलांसाठी बंद करण्यात आली तर त्याचे फायदे नक्कीच जास्त दिसून येतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी असावी का, याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.